इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य इंद्रधनुष्य. नमस्कार श्रोतेहो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी वंदना मुसळे तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात साहित्य रंगमध्ये आपण आमंत्रित केलंय जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथे कार्यरत असलेल्या शरयू गीते यांना. शरयू गीते यांनी राज्यस्तर, विभागीय स्तर तसंच जिल्हा स्तरावर कथा स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. आजपर्यंत गीते मॅडम यांनी जवळपास 52 कथांचं लेखन तसंच 8 निबंध आणि ललित लेखांचं लेखन केलेलं आहे. मॅडम नमस्कार, तुमचं कार्यक्रमात स्वागत. नमस्कार. बरं मॅडम, तुमची कथा तर आज आपण ऐकवणार आहोतच श्रोत्यांना, पण त्याआधी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहोत. मला सांगा, तुमच्या आवडीनिवडी काय आहेत? माझ्या आवडीनिवडी भरपूर आहेत. मला सगळं करायचं असतं. नाचायचं असतं, गाणं गायचं असतं, अरे वा. वाचन, स्वयंपाक सगळं करायचं असतं. त्याच्यामध्ये सुद्धा मला वाचन आणि लेखन हे जास्त प्रिय आहे. मी भरपूर वाचते, सगळ्या प्रकारचं साहित्य वाचते आणि त्याच्यातूनच हे लेखन वगैरे होतच असतं. लेखन करायला खूप आवडतं. लेखन तेव्हाच सुचतं जेव्हा आपण छान वाचतो, हे अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला कोणत्या प्रकारचं वाचन करायला जास्त आवडतं? वाचनामध्ये सगळे प्रकार मी वाचते. ललित, कथा, कादंबऱ्या, कविता सगळंच वाचते. जवळजवळ सगळे लेखक वाचून झालेत. वपू काळे, पु ल देशपांडे हे तर आपल्या आवडीचेच आहेत. आणि आपला अनुभव हाच सगळ्यात जास्त मोठा गुरु असतो आणि खरंय. त्याप्रमाणे खूप रोज नवीन नवीन विषय आपल्यासमोर येत असतात. त्यामुळे सगळंच प्रकारचं मी साहित्य वाचते. खूप छान. बरं, तुम्हाला लेखनही करायला आवडतं, तर लेखनाची सुरुवात नेमकी कधी झाली? लेखनाची सुरुवात नेमकी कधी झाली असं नाही सांगता येणार, पण शाळेपासून निबंध जे आपण लिहितो त्याच्यामध्ये शाळेमध्ये उत्कृष्ट निबंध माझा असायचा बराच वेळेला. अरे वा. आणि त्याच्यानंतर माझं लहानपण वगैरे सगळं मुंबईत ठाण्यामध्ये गेलं. हां. त्यामुळे तिथून जेव्हा लग्न होऊन मी इकडे आले, इथली निसर्ग संपदा वगैरे पाहिल्यानंतर, कोकणात आल्यानंतर आणि माझी मुलं GGPS मध्ये शिकत होती, तिथे त्यांनी पालकांसाठी लेखन स्पर्धा घेतली. हां. त्या निबंध त्यांनी दिला होता, विषय 1-2 दिले होते. त्या निबंधामध्ये मला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि तिथून मग लक्षात आलं की आपण जे लिहितो त्याला बक्षिसं सुद्धा मिळतात. आतापर्यंत अशी राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय अशी जवळजवळ 41 कथा स्पर्धांमध्ये मी भाग घेतला आणि त्याच्यामध्ये प्रथम, द्वितीय क्रमांकाने मला बक्षिसं मिळाली आहेत. क्या बात आहे. बरं, मला सांगा की कुठचाही लेखक जेव्हा लेखन करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असू देत किंवा व्यक्ती असू देत, तुम्ही आत्ता जसं म्हणालात की निसर्ग सौंदर्य असू दे, याचं कुठेतरी प्रतिबिंब त्याच्या लेखनात उमटत असतं. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे माझ्या जवळजवळ सगळ्या कथांमध्ये निसर्ग सौंदर्याचं वर्णन इतकं असतं ना की आपसुकच त्या कथेमध्ये येत जातं. आणि आपलं कोकणातला तर निसर्ग म्हणजे वेडावून सोडणारच आहे. ते प्रतिबिंब अगदी येतच त्याच्यामध्ये, लेखनामध्ये. पण मग आता ज्या तुम्ही कथा लिहिल्या आहेत, तर असं कधी झालंय का की एखादी घटना, आता तुम्ही ज्या शासकीय सेवेत आहात, तर एखादी घटना तुम्ही बघितलीत, अनुभवली आणि तीच कथा तुम्ही कागदावर उतरवली, असं झालंय का कधी? हो, खूप वेळेला होतं हे असं. आमच्या शासकीय सेवेमध्ये जास्त करून आम्ही महसूल विभागमध्ये जिथे मी काम करते, तिथे सर्वसामान्य अगदी शेतकऱ्यांपासून सगळ्या मोठ्या ऑफिसर, प्रत्येक माणसाचं तिथे काहीतरी काम असतंच. बरोबर. आणि अगदी गांजलेली किंवा असे सगळे प्रकारचे त्रासलेले लोक तिथे येतातच. त्यामुळे प्रत्येकाची स्टोरी ही वेगळी असते, प्रत्येकाची कहाणी वेगळी असते. म्हणजे अगदी महिलेपासून पुरुष असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे, प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते, प्रत्येकाचं दुःख वेगळं असतं. त्यामुळे त्याच्यातून एक नवीन कहाणी घडतच असते. ती कहाणी मी खूप वेळेला मनात साठवते आणि नंतर मग जसा वेळ मिळेल तसे मी कागदावर उतरवते. मॅडम, तुम्ही आत्ताच सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी तुमची बातचीत होत असते, तर असा एखादा अनुभव असेल तुमचा शासकीय सेवेतला, तर तो सांगा ना. अनुभव तर भरपूर आहेत, पण आता नुकताच एक मी तुम्हाला अनुभव सांगते.
करोना काळ होता आणि सगळी जगरहाटी थांबलेली होती हो. आणि त्या काळामध्ये फक्त डॉक्टर, नर्स आणि ज्या अत्यावश्यक सुविधा होत्या ते सुरू होतं. त्याच्यामध्ये डॉक्टर, नर्स हे प्राथम्याने अगदी सगळीकडे हजरच होते. आमच्यापैकी काही अगदी अत्यंत तातडीची सेवा म्हणून आम्ही ऑफिसमध्ये होतो. त्या काळामध्ये शासकीय जिल्हा रुग्णालयातील एक अनुभव मला असं आठवतोय. एक नर्स होती, ती अगदी एवढी सेवाभावाने काम करत होती. सगळं म्हणजे घरी लग्न ठरलेलं असून सुद्धा ती अगदी झटून त्या कोरोना रुग्णांची सेवा करत होती. त्या काळामध्ये तिचं लग्न सुद्धा मोडलं आणि तरीही तिने अजिबात टेन्शन न घेता सेवाभावीपणे सगळ्या रुग्णांची सेवा केली. त्यावरून मग त्या पिरियडमधली मला एक कथा सुचली, तिचं नाव देवदूत. खरंच म्हणजे हे आपण जे नर्स होते, डॉक्टर होते किंवा इतर अत्यावश्यक सेवेतले जे लोक होते त्यांना खरंच देवदूत म्हटलं पाहिजे. आणि कथेचं अतिशय समर्पक नाव सुद्धा मॅडम तुम्ही दिलं. खरंच तो काळ खूप कठीण होता, पण ह्या लोकांमुळे आपण त्या कठीण काळातनं बाहेर पडलो आणि खरंच त्यांना आपण धन्यवाद दिले पाहिजेत. मॅडम मला सांगा की आज आमच्या श्रोत्यांना तुम्ही कोणती कथा ऐकवणार आहात? म्हणजे असाच एखादा अनुभव आहे का की जो तुम्ही कथेत मांडलाय? अनुभव आहेच. हे असेच अनुभव आपल्याला आपल्या समाजामध्ये ठाई दिसतात. ही जशी मी सिस्टरची देवदूत म्हणून कहाणी सांगितली, तशीच स्त्रियांना आपल्या समाजामध्ये आजही आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वाभिमान जपण्यासाठी वारंवार सिद्ध करायला लागतं स्वतःचं अस्तित्व. त्याच अनुषंगाने मला 1-2 अनुभव आले. त्याच अनुभवातून तिचं घर नावाची ही कथा मला सुचली आणि ती मी कागदावर उतरवली. म्हणजे मला असं वाटतं मॅडम की स्त्रीला स्वतःचं अस्तित्व सिद्ध जेव्हा करायचं असतं तेव्हा तिला स्वतःच्या घरात मतं मांडताना सुद्धा खूप विचार करावा लागतो. हो, खरं आहे. कारण ती जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल तर तिची मतं वेगळी असतात आणि जर ती गृहिणी असेल तर तिची मतं वेगळी असतात. म्हणजे थोडक्यात जर ती गृहिणी असेल तर तिला गृहीतच धरलं जात. असं थोडंसं आपण सुद्धा कधीतरी त्या समोरच्या स्त्रीमध्ये आपलं प्रतिबिंब शोधत असतो कुठेतरी. बरोबर आहे. त्याच अनुषंगाने म्हणजे आपल्या सगळ्याच महिलांची सेम स्थिती असते. कारण थोड्या बहुत फरकाने तुमच्या घरी किंवा प्रत्येक माझ्या भगिनीच्या घरी तीच परिस्थिती असते. सगळ्याच गोष्टीमध्ये अगदीच अपवादात्मक परिस्थितीमध्ये स्त्रियांना अगदी पहिलं स्थान देऊन त्यांचा विचार पहिला घेतला जातो. अन्यथा सगळं ठरवून नंतर मग त्यांना सांगितलं जातं की हे असं असं ठरलेलं आहे, ठीक आहे ना, चालेल ना, असं घेतलं जातं, गृहीत धरलं जातं. आणि त्याच्यामध्ये नंतर मग ती बाई काय स्वतः सांगणार नाही की बाबा नाही असं नाही. तसंही आता महिला बऱ्याच आपलं मत व्यक्त करू लागले आहेत, पण तो 75% भाग आहे. बाकीच्या 25% महिला अजूनही त्यांना गृहीत धरलं जातं किंवा त्यांचं मतच ग्राह्य धरलं जात नाही. तशा घटना मी बऱ्याच पाहिल्या आहेत आणि आपण तशा वारंवार अनुभवतो सुद्धा. काही नजरेसमोर येतात, काही अदृश्य राहतात, त्या आपल्याला माहितीच नसतात. मी स्वतः अनुभवलेली अशी ही कथा आहे. अरे वा, माझी पण आता उत्सुकता खूप वाढली आहे. श्रोते हो, श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय देवरुख यांच्यातर्फे आयोजित शालिनी आणि सदानंद बेंदरकर स्मृती कथा लेखन स्पर्धा 2023 मध्ये आयोजित केलेली होती. या स्पर्धेमध्ये तिचं घर या कथेला 2य क्रमांक प्राप्त झाला होता. तेव्हा चला तर श्रोते हो, आता ऐकूया शरयू गीते मॅडम यांची तिचं घर ही कथा. श्रावणातली रिमझिम पावसाची एक सुखद सर शिंतडून गेली. त्यामागून लगेच उगवत्या सूर्याची सोनेरी किरणे विस्तारली. रात्री आभाळभर पसरलेल्या चांदण्या घरासमोरच्या हिरवळीवर लकाकू लागल्या. पारिजातकाच्या फुलांचा सडा पडला होता. प्रियाई पारिजातकाची फुलं आणण्यासाठी परडी घेऊन अंगणात आली. रवितेजाने हिरवळीवरच्या चमचमणाऱ्या चांदण्या बघून हरखून गेली. प्रियाई, ए प्रियाई, संध्याच्या आवाजाने प्रियाई भानावर आली. प्रियाई, अगं आवर लवकर, 11 वाजता हॉलवर पोचायचं आहे तुला. चल चल, घाई कर बाई. संध्याच्या आवाजात जो उत्साह होता त्यापेक्षा अधिक उत्साह माझं घर मध्ये पसरला होता. प्रियाई गालात हसून मानेनेच होकार दिला आणि अलगद पारिजातकाचं एक एक फूल परडीमध्ये गोळा करू लागली.
स्वाधार महिला सशक्तीकरण केंद्र या प्रतिष्ठित संस्थेकडून प्रियाईला राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या हस्ते हा पुरस्कार तिला मिळणार होता. प्रियाई मोतिया रंगाची बारीक काठाची सुती साडी नेसली. बॉबकट केलेल्या काळ्या पांढऱ्या केसावरून कंगवा फिरवला. छोटीशी लाल टिकली भुवयांच्या मध्ये टेकवली. आरशात तिनं निरखून पाहिलं. चेहरा कमालीचा शांत होता तिचा. त्यावर आत्मविश्वास आणि समाधान पसरलं होतं. देवाला नमस्कार करून ती बाहेर आली. सगळ्या बायकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. अत्यंत प्रेमाने अभिनंदनाचा स्वीकार करून ती अंगणात आली. चप्पल पायात सरकवून गाडीत बसली. गाडी स्वतःच चालवणार होती. तिच्यासोबत राधाक्का म्हणजे माझं घरची पूर्ण वेळ व्यवस्थापक आणि प्रियाईचा आधार होती. सभागृह भरगच्च भरले होते. प्रियाईचं स्वागत झालं आणि त्यानंतर अत्यंत दिमाखदार सुंदर अशा कौतुक सोहळ्यात प्रियाईला पुरस्कार प्रदान करण्यात आला. संध्याकाळी व्हरांड्यातील आरामखुर्चीत निवांत रेलून रातराणीच्या फुलांच्या मंद सुगंधामध्ये हरवून गेली होती प्रिया. माझं घरसाठी आजचा दिवस फारच खास होता, पण प्रियाईला त्यात काहीही विशेष वाटत नव्हतं. तिच्या दृष्टीने तिने जगावेगळं असं काहीही केलेलं नव्हतं. स्वतःच्या आयुष्यातील कटू अनुभवातून माझं घर उभारलं, स्त्रियांना सन्मानाचं, हक्काचं घर दिलं. प्रियाईच्या डोळ्यासमोर तिचा स्वतःचा जीवनपट तरळू लागला. अविनाश आणि सुमित्रा यांची 2 मुलं अमेय आणि प्रिया. अविनाश मोठ्या कंपनीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी होते. सधन, सुखी, चौकोनी कुटुंब. दोन्ही मुलं हुशार होती. अमेय डॉक्टर झाला आणि प्रिया कॉम्प्युटर इंजिनियर झाली. अविनाश सेवानिवृत्त झाल्यानंतर बराच वेळ फार्म हाऊसवर असायचे. शिवाय मुलगा आता कर्ता झाला होता. सुमित्रा गृहिणी होत्या. त्या कधी फार्म हाऊसवर तर कधी मुलांसोबत असायच्या. अमेयची स्वतंत्र प्रॅक्टिस उत्तम सुरू होती. प्रिया ही एका नामांकित कंपनीत नोकरीला लागली. अमेयच्या लग्नाबाबत घरात चर्चेला सुरुवात झाली होती. गप्पा मारता मारता अमेय म्हणाला, पप्पा, आता आपण आपल्या बंगल्याचं थोडंसं नवीन बांधकाम करून घेऊया. हे जुन्या पद्धतीचं घर आहे, थोडं नवीन प्रशस्त घर करूया. आता लग्नानंतर यापुढे आपल्याला जास्त जागेची गरज लागणारच आहे. आई, पप्पा आणि प्रियाला अमेयचं म्हणणं पटलं. त्याच्या म्हणण्याला सगळ्यांनीच दुजोरा दिला. मी छान प्लॅन तयार करून आणतो. अमेय अगदी कामालाच लागला. दादा, आपण की नाही किचनला मस्त व्हाईट मार्बल लावूया आणि समोरच डायनिंग हॉल. आपल्या बेडरूममध्ये. उत्साहाने बोलणाऱ्या प्रियाला मध्येच थांबवत अमेय म्हणाला, ए प्रिया, थांब जरा. मी छान प्लॅन करणार आहे. तू कशाला उड्या मारतेस? तुझं काय, उद्या लग्न होऊन तू तुझ्या घरी जाशील. आम्हीच इथे राहणार आहोत. त्यामुळे तू फार लुडबुड करू नकोस. हां, तुझ्यासाठी एक खोली नक्की ठेवणार आहे. त्यात तुला काय करायचं ते कर. अमेय हे हसत हसत म्हणाला आणि आई पप्पासुद्धा त्याच्या हास्यात सामील झाले. मात्र अमेयचे हे बोलणं प्रियाच्या जिव्हारी लागले. तरीही छान हसतं-खेळतं वातावरण पाहून तीही त्यांच्या हास्यात सामील झाली. बंगल्याच्या नूतनीकरणासोबतच समोर सुंदर बागसुद्धा तयार झाली. अगदी आखीव, रेखीव, सुबक. सुंदर फुलझाडं लावली होती. प्रियाला रातराणीची फुलं फार आवडत होती. तिने बागेच्या एका कोपऱ्यात रातराणी लावली. एक दिवस बागेत फुलझाडं न्याहाळताना रातराणीचं छोटं रोपटं अमेयला दिसलं. त्याने माळी काकांना रागानेच विचारलं, हे रातराणीचं रोप कोणी लावलं? मला रातराणी अजिबात आवडत नाही. तिच्या वासानं डोकं भणभणतं आणि रातराणीच्या झाडाजवळ साप येतात असं मी ऐकलं आहे. कशाला लावलं ते रोप? दादा, ते रोप प्रियाताईनं लावलं आहे. त्यांना आवडते रातराणी, माळी काका अमेयला सांगत होते. अमेयचा आवाज ऐकून प्रिया बागेत आली. प्रिया, रातराणी तू लावलीस का? काढून टाक आधी. तुझ्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर लाव पाहिजे तितकी रातराणी. असं म्हणत पाय आपटत अमेय निघून गेला. प्रियाला वाईट वाटलं, पण तिनं स्वतःला समजावलं. दादाला त्रास होतो हे माझ्या लक्षातच आलं नाही. तिनं ते रोप काढून दुसऱ्या दिवशी मैत्रिणीला भेट म्हणून देऊन टाकलं. नवीन घर पाहायला दादाचे मित्र आले, नातेवाईक आले किंवा अगदी प्रियाच्या मैत्रिणी आल्या तरी दादा माझं घर म्हणूनच सगळ्यांना दाखवत होता. आई पप्पांना त्यात काही वावगं वाटलं नाही.
प्रिया स्वतःला पुन्हा पुन्हा समजावत होती. खरंच आहे की हे दादाचंच घर आहे. त्याने मोठ्या हौशेने नवीन करून घेतलं आहे. हे माझंसुद्धा घर आहेच, पण लग्न होईपर्यंत. लग्न झाल्यावर मी इथे थोडीच राहणार आहे. दादा तर कायमच इथे राहणार आहे. या घरावर म्हटलं तर माझा हक्क आहे, पण तो कायद्याने, प्रेमाने नाही. लग्नानंतर माझेही स्वतःचं घर असेल. दादाच्या घरी मी आत्ता पाहुणीच होईन. अमेयचं लग्न ठरलं. घर नटलं, सजलं. म्हणायला घराची मालकीण येणार, पण घर तर कायम मालकाचंच ना. अमेयचा लग्न समारंभ अगदी दणक्यात पार पडला. दादाच्या लग्नात प्रिया खूप मिरवली. रुही वहिनीसोबत तिची छान गट्टी जमली. वहिनीला प्रिया सगळं समजावून सांगत होती. सगळी मदत करत होती. हळूहळू रुही घरात रुळत होती. प्रिया मनोमन सुखवली. रुहीला तिच्या हक्काचं घर मिळालं. माझं लग्न झाल्यावर मलाही माझं घर मिळेल. तिथे मी बागेत रातराणी लावेन. पांढरा शुभ्र मार्बल लावलेला किचन, मोठा डायनिंग टेबल, बेडरूममध्ये गुलाबी पडदे लावीन. दाराला सुंदर मण्यांचं तोरण लावेन. प्रिया स्वप्नात रंगली. एकदा अमेय रुही बागेत बसून गप्पा मारत होते. रुही, तुला माहीत नाही, मला ना घराचा शुभ्र पांढरा रंग आवडतो, म्हणून मी माझं घर बघ पांढऱ्या रंगाने रंगवलं आहे. भिंतीसुद्धा छान कोऱ्या कोऱ्या पाहिजेत. भिंतीवर फ्रेम, शोपीस वगैरे काहीही आवडत नाही मला. आणि माझी बेडरूम, माझं कपाट सगळं अगदी नीटनेटकं पाहिजे हां. हे तू लक्षात ठेव बरं का. बाकी माझ्या काही जास्त अपेक्षा नाही. तू अगदी राणीसारखी राहा मजेत. दरवाजामध्ये उभ्या असलेल्या प्रियाने हे ऐकताच तिच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे रुहीसुद्धा या घराची मालकीण नाही तर. पण जाऊ द्या, या दोघांमध्ये आपण नको पडायला, असा विचार करून प्रियाने विषय सोडून दिला. शहरातील एका उद्योगपतीच्या मुलाचं स्थळ प्रियासाठी आलं तेव्हा प्रियाच्या कुटुंबियांचा आनंद अगदी गगनात मावत नव्हता. देखण्या, सालस, हुशार, उच्च शिक्षित प्रियाला पाहता क्षणी आकाश तिच्या प्रेमात पडला. दोन्ही घरची पसंती झाली, बोलणी झाली, लग्नाचा मुहूर्तसुद्धा ठरला आणि आकाशच्या वडिलांनी राजेशाही थाटात लग्नाचा बार उडवून दिला. राजवाड्यासारख्या दिमागदार बंगल्यामध्ये प्रियाचा गृहप्रवेश झाला. प्रियाने घरभर बुजरी नजर फिरवली. हे माझं घर. आठवडाभर लग्नाचा सोहळा, पूजा, पाहुणे रावळे यांचा राबता सुरू होता. एवढ्या मोठ्या घरात प्रिया बिचारी बावरून गेली होती अगदी. दुसऱ्याच आठवड्यात प्रिया आकाश मधुचंद्रासाठी परदेशी निघून गेले. लग्नाला महिना झाला तरी प्रियाला अजून स्वयंपाकघरात जाण्याची वेळच आली नव्हती. सगळेच आपापल्या कामात व्यस्त झाले. सगळे व्यवहार रुळावर आले होते. प्रिया सकाळी उठून एकदा स्वयंपाकघरामध्ये गेली. आपल्या हातचे 4 पदार्थ बनवून घरातील सासरच्या मंडळींना खाऊ घातले तर आपल्या पाककलेची सुद्धा वाहवा करतील या कल्पनेने ती अगदी हुरळून गेली. बाईसाहेब, काय हवं आहे का? तिथल्या एका आचार्याने विचारलं. काका, मला काहीही नकोय. घरच्यांसाठी चहा नाश्ता बनवायचा असेल ना, मी करते. मला अजून काही माहिती नाही. मला मदत कराल का जरा? भाबडेपणाने प्रियाने विचारलं. माफ करा बाईसाहेब, पण तुम्ही इथे स्वयंपाकघरात काम करताना मोठ्या बाईसाहेबांनी पाहिलं तर ओरडतील आम्हाला. तुम्हाला काय पाहिजे ते सांगा, मी आपल्या रूममध्ये पाठवतो. पण कृपा करून आपण इथून निघून जा. आचारी गयावया करू लागला. अहो काका, इतके काय घाबरता? अहो, मी या घरची सून आहे. हे स्वयंपाकघर पण माझंच आहे ना. मी उत्तम स्वयंपाक करते. मी माझ्या मर्जीने इथे आले आहे. तुम्हाला का कोण ओरडेल? प्रियाचा निरागस प्रश्न. तेवढ्यात प्रियाच्या सासूबाई तिथे आल्या. सासूबाई प्रेमळ होत्या. प्रिया, तू अजून नवी नवरी आहेस. या घरातल्या रीतीभाती पद्धती तुला माहिती नाहीत. हळूहळू समजतीलच. या घरातल्या महिला स्वयंपाकघरात क्वचितच जातात. आपल्याकडे 5 आचारी दिवस रात्र असतात. तेच सगळं करतात. स्वयंपाकघर त्यांच्याच ताब्यात असतं. तुला काय पाहिजे ते फक्त त्यांना सांग, ते तुला आणून देतील. रात्रीचं जेवण डायनिंग हॉलमध्ये होतं. आधी पुरुष जेवतात आणि नंतर स्त्रिया. एरवी आम्ही स्वयंपाकघरात गेलेला आपल्या पुरुषांना आवडत नाही. सासूबाईंनी शांतपणे प्रियाला समजावलं. प्रियासाठी हा मोठा धक्काच होता. पण त्यावर ती काहीही न बोलता आपल्या खोलीत निघून गेली. आकाश दिवसभर कामात गुंतलेला आणि घरी नोकरचाकर असल्यामुळे प्रियाला काही कामच नव्हतं. सासरे सकाळी यथासांग देवपूजा करायचे, बागेचे काम करण्यासाठी माळी होते. प्रियाने पुन्हा नोकरी करण्याबाबत आकाशशी बोलली, परंतु
तिचा हा प्रस्ताव त्याने पूर्णतः धुडकावून लावला. उद्योगपतीच्या घरातले सुनेने नोकरी करणे हे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं नव्हतं. एक दिवस प्रियानं स्वतःच्या बेडरूममधले पडदे, शोपीस, फुलदाण्या बदलल्या. आकाश आणि तिचा लग्नातील फोटो मोठी फ्रेम करून समोरच्या भिंतीवर लावली. सुंदर झुळझुळीत पडदे लावले. माझं घर मी छान सजवलं या आनंदात ती आकाशची वाट बघत बसली. दिवसभरातील सर्व बैठका संपवून आकाश आणि बाबा रात्री 9:30 वाजता घरी आले. गाडीचा आवाज ऐकल्यावर प्रिया अगदी मोहरून गेली. आपल्या खोलीचं बदललेलं रुपडं पाहून आकाश किती खुश होईल, माझं कौतुक करेल, मला मिठीत घेईल या विचाराने प्रिया लाजून चूर झाली. तेवढ्यात आकाश खोलीत आला. खोलीचे बदललेले पडदे, फुलदाण्या पाहून त्याच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. प्रिया, हे कोणी केलं? आकाश चिडून ओरडलाच. प्रिया गोंधळून गेली. काय झालं? हे पडदे, फुलं, फोटो फ्रेम आवडली नाही का तुम्हाला? प्रियाने घाबरत विचारलं. काय झालं म्हणून काय विचारतेस? माझ्या खोलीत मला विचारल्याशिवाय बदल केलेले मला आवडत नाहीत. तू हे सर्व का केलंस मला न विचारता? आकाश चिडून बोलत होता. अहो पण ही माझी सुद्धा खोली आहे ना, आपली बेडरूम आहे. माझ्याही आवडीच्या 2 वस्तू ठेवल्या तर कुठं बिघडलं? मला माझं घर सजवायला आवडतं. अर्थात हे सर्व प्रियाच्या मनात आलं, पण ओठातून बाहेर येऊ शकलं नाही. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. सॉरी, तुम्ही चिडू नका. मी उद्या सर्व पूर्वीप्रमाणे करून ठेवते, खजील स्वरात प्रिया म्हणाली. दॅट्स बेटर. असं म्हणत आकाश बाथरूममध्ये गेला. हे तुझ्या पप्पांचं घर नाही, हे वाक्य 3-4 वेळा वेगवेगळ्या प्रसंगामध्ये तिला ऐकावं लागलं होतं. उगाच वाद नको म्हणून प्रियानं आपल्या सर्व इच्छा मनातच ठेवल्या. घर आणि घरातली माणसं जशी आहेत तशी त्यांना आपली मानली, अगदी आयुष्यभर. दुर्दैवानं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आकाशचं निधन झालं. 32 वर्षाची सोबत सुटली. प्रिया एकाकी झाली. दोन्ही मुलं पंकज आणि प्रज्योत उच्च शिक्षित होते आणि आपापले स्वतंत्र व्यवसाय करीत होते. पंकजने त्याचा उद्योग परदेशात नेला आणि तो सहकुटुंब तिथेच स्थायिक झाला. प्रज्योतने वडिलांचा उद्योग पुढे सुरू ठेवला. दोन्ही मुलं कर्तबगार होती. सगळं कसं छान सुखाचं आहे असं वाटत असतानाच एक दिवस प्रज्योत आणि पंकज यांचे फोनवरचं संभाषण प्रियाच्या कानावर पडलं. दादा, आईला आता तुझ्या घरी घेऊन जा. ती आत्तापर्यंत माझ्याच घरी आहे. मी एकट्यानं का ही जबाबदारी घेऊ? आम्हालाही थोडी मोकळीक पाहिजे ना. प्रज्योत आणखी खूप बोलत होता. पंकज काय म्हणाला हे तिला समजलं नाही. परंतु आपल्या मुलांना त्यांच्या संसारात, त्यांच्या घरात आता आपली अडचण होत आहे हे तिच्या लक्षात आल्यावर ती कोलमडून गेली. मी मुलाच्या घरी राहते. प्रियाची जुनी जखम भळभळू लागली. खोलीत जाऊन प्रियाने आपल्या साचलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. खूप वेळ रडली. नंतर केव्हा तरी तिला झोप लागली. दुसऱ्या दिवशी प्रिया एका निश्चयाने बाहेर पडली. ती थेट संध्याकाळीच घरी आली. नोकराने आणलेलं पाणी प्यायली आणि शांतपणे डोळे मिटून मान सोफ्यावर टेकून बसून राहिली. थोड्या वेळाने पर्समधून फोन काढला. प्रज्योतला फोन लावला. प्रज्योत, रात्री जरा लवकर ये, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. नेमकं बोलून प्रियानं फोन बंद केला. रात्रीचं जेवण आटोपल्यावर प्रिया नेहमीप्रमाणे लगेच आपल्या खोलीत न जाता हॉलमध्ये बसली. थोड्या वेळाने प्रज्योत आणि त्याची बायको दोघेही आले. प्रियानं थेट बोलायला सुरुवात केली. प्रज्योत, मी लहानपणापासून अत्यंत सुखी सधन परिवारात वाढले. सासर माहेर दोन्ही श्रीमंत आहेत. मला कुठल्याच गोष्टीची कधी कमतरता नाही भासली. मी आता माझ्या आयुष्याच्या उत्तरार्धात आहे. तुझ्या बाबांनी लोकलाजेस्तव म्हणा किंवा नाईलाज म्हणून भरपूर संपत्ती माझ्या नावावर ठेवली आहे. कंपनीमध्येही मी भागीदार आहे. भरपूर दागदागिने आहेत. माझ्या डोक्यावर छप्पर आहे. सर्व काही आहे माझ्याकडे, परंतु मी अद्याप बेघर आहे. लहानपणी वडिलांच्या घरी, नंतर भावाच्या घरी, लग्नानंतर नवऱ्याच्या घरी आणि आता मी मुलांच्या घरी राहते. ही सर्व घरं व्यवस्थित सांभाळण्याची जबाबदारी माझी होती. तीही मी पार पाडली आहे. आम्ही बायका की नाही भावनिक होतो आणि भावनेच्या आहारी जातो. उदार मनाने सांगतो, हे वडिलांचं घर, हे नवऱ्याचं घर, त्यालाच आम्ही माझं घर म्हणतो. भाऊ म्हणतो, हे तुझं घर नाही. तसं नवरा आणि मुलंसुद्धा म्हणतात, हे तुझं घर नाही. हे ऐकत ऐकत आयुष्य सरलं. बाळानो, कोणत्याच बाईला स्वतःच्या नावावर घर नको असतं.
पण हे घर माझं आहे, इथून मला कुणी निघून जा म्हणणार नाही, एवढी शाश्वती तिला पाहिजे असते. मी खूप नशीबवान आहे. माझं घर नसलं तरी माझ्या डोक्यावर छप्पर आहे. पण अशा कितीतरी दुर्दैवी स्त्रिया आहेत ज्यांना कोणत्याही कारणाने घरातून बाहेर काढलं जातं. कित्येक महिलांना वडिलांच्या, भावाच्या, नवऱ्याच्या, मुलांच्या घराचे दरवाजे बंद आहेत. प्रिया क्षणभर थांबली, मग पुन्हा बोलू लागली. मला आता माझं घर पाहिजे. पंकज तर परदेशात गेला. तू स्वतःचं घर घेण्यास पूर्ण सक्षम आहेस. हे घर माझं आहे. तू दुसरं घर घे आणि तिकडे आनंदाने राहा. तुझ्या बाबांच्या कृपेने माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, परंतु मला काहीही नको. कंपनीची भागीदारीसुद्धा नको. मला फक्त हे घर पाहिजे. मी आपल्या वकिलांशी बोलले आहे. आवश्यक ती सर्व कायदेशीर प्रक्रिया ते पूर्ण करतील. प्रिया थांबली. एक दीर्घ श्वास घेतला आणि ती आपल्या खोलीत निघून गेली. आईच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास आणि करारीपणा प्रज्योत प्रथमच पाहत होता. अगदी निःशब्द झाला. आईच्या निर्णयावर काही बोलण्याची त्याची हिंमतच झाली नाही. आईने घेतलेला निर्णय स्वीकारण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच नव्हता. प्रज्योतने दुसरं छान प्रशस्त घर घेतलं आणि तो सहकुटुंब नव्या घरात राहायला गेला. प्रियाने घराची रचना थोडी बदलली आणि फक्त स्त्रियांसाठी निवारा केंद्र बनवलं. त्याच्यासाठीच्या सर्व परवानग्या तिने घेतल्या. सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर त्या वास्तूला नाव दिलं माझं घर. प्रियाच्या या माझं घरमध्ये 8 दिवसातच नवऱ्याने चारित्र्यावर संशय घेऊन घरातून हाकलून दिलेली सुमन दाखल झाली आणि बघता बघता कुंदा, वासंती, उज्ज्वला, कविता आणि 65 वर्षाच्या सावित्री आजीसुद्धा आल्या. या माझं घरमधून कोणालाही बेघर व्हावे लागणार नव्हतं. या घरात त्या मुक्तपणे, निर्भयपणे राहू शकत होत्या. त्या घराच्या भिंतींवर, खिडक्यांवर, दरवाजावर, अंगणावर, बागेतील झाडांवर सगळ्यांवर त्यांचा अधिकार होता. तिथे त्या मनसोक्त नाचू गाऊ शकत होत्या. नोकरी, शिक्षण, व्यवसाय काहीही करू शकत होत्या. सण समारंभ, सोहळे साजरे करत होत्या. एकमेकींशी हक्काने भांडत होत्या आणि एकमेकींची दुखणी खुपणीही काढत होत्या. एकमेकींच्या आई त्याच आणि वडीलही त्याच, भाऊ आणि बहीणही त्याच. रक्ताच्या हक्काच्या माणसांनी अव्हेरलं ही सल काळजाच्या एका कोपऱ्यात कुपीत बंद ठेवून आनंदाने आणि स्वाभिमानाने जीवन जगत होत्या. पुरस्कार वितरण सोहळ्याच्या भाषणामध्ये प्रियाई म्हणाली होती, पृथ्वीच्या पाठीवरती कुठलीही स्त्री असली तरी तिला सोबत कौटुंबिक गोतावळा असलेला आवडतो. दगडामातीच्या घराला घरपण देण्याचे काम घरातली बाईच करत असते. तिला स्वतःसाठी कसलाच हव्यास नसतो, पण संवेदनशील मन असलेली ती ही एक माणूस आहे. तिला आत्मसन्मान, इच्छा, आकांक्षा असतात, हेही खरे आहे. अर्थात स्त्रियांचा आत्मसन्मान जपणारी कुटुंबेही आहेत, त्यांचं कौतुक आहे. पण अगदी क्षुल्लक कारणासाठी घरातल्या स्त्रीला घरातून हाकलून देणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. नातेवाईकांनी घराबाहेरचा रस्ता दाखवलेल्या महिलांसाठी माझं घरचे दरवाजे कायम उघडे आहेत. या घराच्या निवाऱ्याला गरजूबाईने अवश्य यावं. पण तरीही माझं घरमध्ये येणाऱ्या स्त्रियांची संख्या 0 व्हावी अशी माझी इच्छा आहे. नाईलाजास्तव आलेल्या बाईने आत्मनिर्भर होऊन जगाच्या नाकावर टिच्चून स्वतःच्या हक्काच्या घरामध्ये राहायला जावं अशी मी देवाकडे मागणं मागते. प्रियाई म्हणाल्याप्रमाणे जिला शक्य झालं तिनं स्वकमाईनं स्वतंत्र घर घेतलं. तरीही त्यांचा या घराशी जिव्हाळा कायम राहिला. इतर सर्वजणी तिथेच आनंदाने मिळून मिसळून राहिल्या. या सगळ्यामध्ये प्रियाची प्रियाई कधी झाली हे कळलंच नाही. सांज वेळ संपून अंधार गडद झाला होता. बागेतल्या आवडत्या रातराणीचा सुगंध आणि श्रावणसरींचे तुषार प्रियाईच्या गालाला गुदगुल्या करीत होत्या. त्यांच्या स्पर्शाने प्रियाई भानावर आली. गालात हसली. बागेतली रातराणी हसली आणि माझं घर हसलं. श्रोते हो, आत्ताच आपण जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी इथे कार्यरत असलेल्या शरयू गीते यांची तिचं घर ही कथा ऐकली. मॅडम, आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना ही छानशी कथा ऐकवलीत, त्याबद्दल तुमचे आकाशवाणी परिवारातर्फे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद.
मला सुद्धा या आकाशवाणी केंद्रावर माझी ही कथा वाचनाची जी काही सुवर्ण संधी मिळाली, त्याबद्दल मी आपली खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. श्रोतेहो, आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. पुन्हा आपली भेट आहेच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत वंदना मुसळेला निरोप द्या. नमस्कार. इंद्रधनुष्य